हे गाइज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे डे 3 आणि मी एकटीच गाडीमध्ये का बसलीये. तर मी व्लॉग असा नव्हता चालू करायचा आज तर भरपूर म्हणजे कालपेक्षा जास्त आज उशीर झालाय आम्हाला. आणि आता वाजले 10 आणि आम्ही आत्ताशी निघालोय. तो थोडा गाडीचा प्रॉब्लेम झालेला, सो त्यामुळे तुम्हाला आतापर्यंतचे माझे हे 2 व्लॉग्स कसे वाटले मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला नसेल केलं तर गाईज, बिकॉज हे सगळे कष्ट तुमच्यासाठी घेते प्लीज. आणि राहिला विषय ह्यांचा, तर हे आता आम्ही शालीमारच्या त्या देवीला आलो आहेत आणि आम्ही 2 देवी कव्हर करतोय आजच्या दिवशी. तर ह्या गेल्यात पुढे, त्यांना म्हणलं तुम्ही जा, मला चालू तर करू द्या व्लॉग, मी अजून चालूच नाही केलाय. सो त्या गेल्यात मध्ये. सो आता जाऊया आपण मध्ये. ह्या देवीचं पण काही महत्व असेल शालीमारच्या या देवीचं, तर ते तुम्हाला आता मी सांगू. नसेल तर मी फक्त आता आम्ही आलोय असं फक्त तुम्हाला सांगेन. आणि माझ्या मागच्या व्लॉग मध्ये, म्हणजे जो डे 2चा व्लॉग होता माझा, तर त्याच्यामध्ये मी लास्टला तुम्हाला गंगेवरच्या देवीचं ते दाखवलं ना. तर मी गंगेवरची पण देवीचं महत्व आहे हे मला माहिती होतं, म्हणजे पण माझं सुद्धा काल फक्त आम्ही पाया पडायला गेलेलो, तर आम्ही फक्त पाया पडल्या आणि मग आलो लगेच मी आणि मम्मी. पण त्या देवीचं पण मी एक वेगळं असं सेपरेट जेव्हा जाईल व्यवस्थित, तेव्हा मी व्यवस्थित मी कव्हर करेल. त्याची माहिती त्या जे पुजारी आहे तिथे किंवा आमच्या घरच्यांना पण माहिती आहे त्याची बरीच, तर त्यांच्याकडनं व्यवस्थित माहिती घेऊन सांगेल मी. सो तो आता मी जाते. आणि आम्हाला आता आम्ही 2 देवी, ही एक शालीमारची ही जी देवी आहे ही, आणि कालिकेची देवी कालिकेच्या देवीला फायनली आज आम्ही चाललोय. सो लेट्स गो. ओके. ते बघा, हे असे ओटी भरतात प्रत्येक देवीच्या इथे. आणि आज ब्ल्यू कलर आहे. स्वतः म्हटले होते की ह्या देवीचं पण काही माहिती असेल तर मी नक्की कव्हर करेन. तर ते एक जण आहे तिथे, ते आपल्याला सांगतायत माहिती. ते इथे खूप वर्षापासून त्यांनी देवीची सेवा केली, तर ते आपल्याला काही माहिती सांगतात. तर त्यांच्याकडे माहिती मंदिर स्थापना होऊन 1949 साली या मंदिराची छोटी खाली सुरुवात झाली. त्या आईवडिलांनी सुरुवात केली. नंतर मी स्वतः पंडित मी मंदिरात लक्ष घालायला लागलो शाळा जीवनापासून. 1974 साली मी रिक्षा चालवत असताना सोमेश्वर येथे दावेदार या पिक्चरची निर्मिती झाली. त्याच्यासाठी मी तिथं रिक्षा घेऊन गेलो होतो. पण ते जे आहेत डायरेक्टर तपन गुहा वगैरे, ती मूर्ती तिथेच टाकून गेले. काही दिवस मूर्ती अशीच पडून होती. मूर्तीवर फार धूळ साचली, सगळं झालं. मग मी रिक्षा चालवत होतो, माझ्याकडे अगरबत्ती वगैरे सगळं असायचं, फडकं वगैरे. मी मूर्ती स्वच्छ केली, तिथल्याच पाण्याने घेऊन स्वच्छ वगैरे करून त्याला अगरबत्ती वगैरे दाखवली. आणि कन्हेरचे जे फुलं असतात ते देवाला वाहत नाही, पण आपण बोली भाबली बघते. मी ते फुलं आणून आईला वाहिले. बघता काय, मी निघून आलो. रात्री 1-1:30 वाजता मला दृष्टांत आईचा, तू माझी सेवा करतो केली आहे, मी इतक्या दिवसापासून इथं पडून आहे, काय तू मला घेऊन जा आणि सेवा कर.
हे मी आल्यानंतर माझी आई, माझे वडील वारलेले होते, आई होती, आईला सांगितलं, आईलाही खुश झाली. आईने लगेच या ठिकाणी तिच्याकडचा पैसा खर्च करून सगळी सुरुवात केली बनवायला. आणि हळूहळू त्या मंदिराने स्वरूप धारण केलं. मी राजस्थान फिरायला गेलो. आमेरच्या किल्ल्यावर हे काचकाम केलेलं होतं. राजस्थान तिथे हे काचकाम केलेलं होतं. त्याच्यानंतर शनी सिंगापूरला जाताना शिवनेरीजवळ तिथे सुद्धा काचकाम केलेलं. हे बघून मला असं वाटलं की नाशिक शहरात कुठंच काच मंदिर नाही आहे. म्हणून मी त्या लोकांना इथे घेऊन आलो लक्ष्मीकांतला आणि ते काचकाम करून घेतलं. मंदिरात जितकी आपल्याला सुधारणा करता येईल करतो. मी सर्व्हिसला होतो, मी फार्मासिस्ट होतो, माहिती सोय चालू नोकरी करून हे करायचो. आणि साड्या मी तिथेपासून साड्या आणत असतो. आणि ज्या लोकांनी दिलेल्या असतात, आता बघा त्याच्यावर माहिती त्याच्यात ज्या साड्या असतात त्या नेसवी झाल्या आम्ही नेसवत असतो. या साड्या नेसवलेल्या कोजागिरी पौर्णिमा जेव्हा नवरात्र समाप्त झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुग्ध वाटप, प्रसाद वाटप करून ज्या स्त्रिया इथं जमा होतात त्यांना म्हणजे चिठ्ठी वाटप करून आम्ही ज्यांच्या नशिबात साडी आहे त्यांना साडी, ज्यांच्या नशिबात चुंदरी आहे चुंदरी, ज्यांच्या नशिबात ब्लाऊज पीस आहे, बांगड्या आहे, हे सगळं आम्ही मोफतमध्ये वाटतो. श्रावण महिन्यात 4 सोमवार खिचडी प्रसादचा भंडारा होतो. दर सोमवारी गुरुवारी आमच्या परिस्थितीप्रमाणे आम्ही थोडा भंडारा करत असतो, प्रसाद वाटप करतो. सगळं हे करत असताना ज्या आमच्याकडून सेवा करतात त्या करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही कोणाकडून दान दक्षिणा वर्गाची पावती स्वीकारत नाही. त्यांनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला. आणि आता आम्ही निघालोय कालिकेला जायला. आणि मैत्रिणी एकदम साडी नीट करते. आणि येस, आता आम्ही चाललोय कालिकेला. आता बघू, कालिकेला गर्दी असेल कारण की खूप उशीर झाला मला. तर माहिती आहे तिथे कोण इन्फॉर्मेशन देईल आपल्याला एवढी चांगली व्यवस्थित. तर बघू, कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. नाही तर मग तुम्हाला जेवढी माहिती असेल तर हे आपण सांगते. सो आता आम्ही निघतोय. आज ब्ल्यू कलर आहे, मी तुम्हाला ते आधी म्हटले नाही. तिथे मी थोडंसं म्हटलं असेल, माझा आवाज आला असेल का नाही हो, पण तेवढंच व्यवस्थित असं कॅमेरा फेस करून की आज ब्ल्यू कलर आहे आणि आम्ही सगळ्यांनी आज ब्ल्यू घातलंय. आता इथे आलोय. बघू आता इथे थोडस ना जाण्याचा खूप प्रॉब्लेम, बिकॉज कालिकेचं खूप महत्व आहे आणि म्हणून खूप गर्दी असते दरवेळेस इकडे. तर आता बघूया. आणि मला माहिती मी खूप विचित्र दिसते. सो लेट्स गो. ओ गॉड, मी खूप घाणेड्या पद्धतीने गाडी लावली आहे. तुम्हाला बघायचंय, उतरू सुद्धा नाही शकत आहे, इतक्या घाणेड्या पद्धतीने गाडी लावली आहे मी. बाबा फायनली गाडी, हे बघा ब्ल्यू 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 व्हाईट ब्ल्यू व्हाईट. आणि गाईज आज वैभवी आणि साईराज नाही आहेत सोबत, बिकॉज वैभवी आणि साईराजचे दोघांचे पेपर्स चालू आहेत. ते दोघं नाही आलेत. आणि मी पोचलोय. बघू आता इथे ना आम्हाला दरवर्षी अडवतातच, आम्हाला जाऊन आलेत. बिकॉज ते इथं VIP लोकांना जाऊन देतात आणि ओळखीचे आहेत, सगळं आहे. पण ते काय थोडंसं जुगाड करावा लागतो फोनचा आणि मग होऊन जातं. तेव्हा आम्ही मागच्या साईडने जातो नेहमी, म्हणजे पटकन होतं दर्शन. आणखी लाईन खूप मोठी असते त्यामुळे. आणि मी चप्पल काढून चालते त्यामुळे मला थोडंसं होतंय. मिळाली आहे अण्णांच्या नावाखाली, दरवेळेस अण्णांच्या नावाखालीच मिळते. आणि आम्ही आता आलो आहे बघा यस, तो एंट्री आहे. मला माहिती आहे मी किती पटपट कव्हर करू शकते, बट यस मी ट्राय करते.
कालिका मातेचं मंदिर आहे. इथे 3 देवींचं संगम आहे. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी माता. हे तिन्ही देवींचे रूप इथे आहेत. इथून एंट्री आहे पूर्ण असं ते मंदिर इथून आणि इथून एक्झिट आहे. कालिके म्हणजे हे जे आता आम्ही थांबलो इथे ते जुनं मंदिरचा फोटो आणि थोडी इन्फॉर्मेशन आहे. हे बघा काही हे जुनं मंदिर आहे कालिके मातेचं. आणि ते ना ते आप्पांच्या बरोबर होते निवडणुकीला उभे होते गाईज. मंदिर बघा ना तुम्ही, म्हणजे कसं इतकं इको फ्रेंडली आणि किती ते व्यवस्थित सगळे बांबूचे वाटतंय ते सगळं किती भारी. हे खरं मंदिर होते मला असं वाटतं. हे आताचे सगळे जे आपण बघतोय ह्या पद्धतीचे हे आपण फक्त दिखाव्यासाठी करतात मला वाटतं हे सगळ्या गोष्टी. बट ठीक आहे, एक भक्तिभाव आहेच. बट हे जे मंदिरं होते ना गाईज हे खरं माणसांनी मनापासून त्याची श्रद्धा होती त्याच्यात असं फील होतं आणि कळतं. आणि हे बघा बाहेर हे असं मंदिर आहे पूर्ण कालिके मातेचं. आणि कैलास कळस म्हणायचं होतं मला. कळस आहे हा. इकडे आहेत मम्मी. त्याची माहिती आहे का तुला, काय आहे त्याचं महत्व? काठी असते. ती काठी आहे ना, जे आपले ओझरकर आहेत त्यांच्या हातूनच त्याचा आधी हे होतं, म्हणजे ध्वजारोहण झाल्यावरती मग देवीची घटस्थापना होते. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ती काठी म्हणून म्हणजे ध्वजारोहण ती इथे उभारली जाते आणि मग देवीची घट स्थापनले जातात. आणि हे ध्वजारोहण हे आपल्या समाजाचे म्हणजे ओझरकर जे आहेत लिंगायत समाजाचे त्यांच्या हातूनच ते होतं. म्हणजे आलेल्या 22 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज 3री माळ आहे आणि या 3ऱ्या माळीला आज थोडासा पाऊस उघडला आहे आणि भाविकांची गर्दी थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. नवरात्र उत्सव शांततेने पार पाडण्याकरता आम्ही दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे. येण्या जाण्याचा महिलांचा पुरुषांचा मार्ग वेगवेगळा केलेला आहे. ही नाशिकचं ग्रामदैवत असलेली कालिका माता गेल्या अनेक वर्षापासून भाविकांचं श्रद्धास्थान नाशिक आणि नवरात्र उत्सव हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये होत असतो. तुमच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. संस्थेचे लिंगायत समाजाचे सर्व गवळी समाजाचे मोठ्या प्रमाणात भाविक इथं पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता झेंड्याची मिरवणूक काढून 21 हात बांबूचा झेंडा इथं सुंदर पद्धतीने मिरवणूक काढतात आणि त्याची पूजा करून हा झेंड्याचं ध्वजारोहण इथं झालेलं असतं. मी सर्व भाविकांना नम्र विनंती करतो की या परिसरामध्ये ही झेंडावंदन झाल्यानंतरच नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. बरेच स्टॉल्स आहेत जसं त्यांनी आता पण सांगितलं की इथे खूप बरेच स्टॉल्स असतात. म्हणजे फक्त पेढे आणि त्याचेच नाही तर काही आता नमकीन्स आहेत. हे सगळे असे वेगवेगळे स्टॉल्स असतात आणि हे दरवर्षी असतं. आणि बाहेरच्या साईडला खूप मोठा मेळावा असा होतो. म्हणजे आनंद मेळावा कसं असतं की तिथे मस्त पाळणे असतात आणि आमच्या इथे पण भरपूर आठवणी. आम्ही दरवर्षी येतो आणि इथे फुल एन्जॉय असतो फुल. आणि तिथे आता हे संध्याकाळच्या वेळेस जास्त असतं. आता एवढी काही गर्दी नसते आणि आता एवढी काहीच गर्दी नाही आहे. आता माहीत नाही कसं काय, बट संध्याकाळी खूप जास्त गर्दी असते इथे. सो या आणि सगळे ते पाळणे ते मजाच येते फार. आठवणी येत त्या. इथे जे मंदिर आहे कालिकेचं सो त्याच्या जे 9 दिवस आहेत देवीचे तर त्याच्यामध्ये हे लोक काय सर्व्हिसेस देतात लोकांना ते आपल्याला सांगतात. नमस्कार, माझं नाव कांचन पाटील आहे. नवरात्राच्या उत्सवात लोकांची गैरसोय व्हायला नको म्हणून आपण असं प्रत्येकाला एक सोय करून दिलेली आहे. आता जसे होमगार्ड आहे, सिव्हिल डिफेन्सवाले आहेत, बॉडीगार्ड वगैरे आपण ठेवलेले आहेत. तर त्यांच्या जेवणाची सुद्धा आपण सोय केली म्हणजे आपण दाखवतो. सो इथे जेवणाची ती सोय केली आहे. इथे जवळपास 500 लोक रोज जेवतात. ओके. प्लस ट्रस्टी लोक जे आहेत आपल्या मंदिराचे त्यांचं सुद्धा आपण इथं सोय केली आहे. हॉल देखील आहे. सो गाईज हे स्वयंपाकगृह आहे. इथे
सगळ्या अशा पद्धतीने ओके. आणि इथे जेवणासाठी बसतात, जेवणाची तिथे आणि इथे बसण्याची सोय केली आहे. सॉरी आपल्याला ते आता वेगळे वेगळे म्हणजे अजून काय काय सोयी केल्या आहेत त्यांनी ते आपल्याला सांगतायत, दाखवत आहेत. ते मंदिरातले बाबांचं ते पाठीमागे समाधी ते नाही. आता आपण जिथे आहे ते हा एक हॉल आहे आणि इथे हॉलमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. आता कोरोनामध्ये बऱ्याचशा वेळेस लोक खूप कमी होते, तर त्यावेळेला लोकांना मोठी जागा पण प्राईस पण तेवढीच द्यावी लागायची. पण आपण मंदिराचा एक स्वतंत्र हॉल आहे, तो आपण 500 लोकांची कॅपॅसिटी आहे. तो आपण बरेचसे कार्यक्रम जसे एंगेजमेंट असेल, लग्न कार्य असेल, डोळे जेवण असेल, बर्थडेज असेल, इव्हन मी माझ्या मुलीचा बर्थडेसुद्धा इथं केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हा हॉल आहे, 500 लोकांचा जवळपास हा हॉल आहे आपल्याकडे. प्लस जेवणाची सुद्धा सोय. आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्याच्यात आपण किचन, डायनिंग हॉल ही सुद्धा आपण सोय केलेली. आणि मंदिराच्या वतीने आपण विविध कार्यक्रम पण घेत असतो. जसे महिला दिनाच्या दिवशी आपण नवदुर्गा पुरस्कार ठेवतो, त्याच्यानंतर शिक्षक दिनाच्या दिवशीसुद्धा आपण पुरस्कार ठेवतो. असे बरेच कार्यक्रम असे होत राहतात आणि हे मंदिर राबवत असतो हा कार्यक्रम. तर सगळे कार्यक्रम ह्याच हॉलमध्ये होतात. आणि रूम्स पण आहेत आपल्या इथे. आपल्याकडे जवळपास 40 रूम आहेत आणि इथे जवळ आपल्या मानवता कॅन्सर केअर हॉस्पिटल आहे. काय होतं, पेशंटची गैरसोय व्हायला नको म्हणून आपण ही कल्पना केली होती की त्यांना इथे राहायला मिळेल. कारण काय होतं, बरेचदा पेशंट असतात, पेशंटला दवाखान्यात थांबावं लागतं, त्यांच्यासोबत जे नातेवाईक येतात त्यांना तिथे राहण्याची सोय नसते. मग त्यांची पण हे नको व्हायला म्हणून मग इथे रूम्स ठेवल्याने आपण नाममात्र फक्त 1100 रुपये 700 रुपये बेडच्या हिशोबाने आपण रूम्स वगैरे ठेवलेले आहेत. तर ते जमलं तर तुम्हाला त्याचाही टूर दाखवून. आपल्याला वरती आम्ही आता आलो आहे सेकंड फ्लोअरवर. तो खालचा होता तो फर्स्ट फ्लोअर होता, आता आम्ही सेकंड फ्लोअरवर आलो आहे. आणि सेकंड फ्लोअरवर सगळे रूम्स आहेत. तुम्ही बघा, हे माझ्या मागे जेवढ्या दिसत आहेत तेवढ्याच ह्या सगळ्या रूम्स आहेत. म्हणजे त्यांनी आता जे सांगितलं त्यांच्या सोयीसाठी त्यांनी रूमसुद्धा केल्या. तर आपण बघूया. इथे 2 वॉशरूम्स आहेत, इथे पण आहे आणि मेन मास्टर बेडरूम पण आहे. ओके. असे 5 फ्लोर आहेत. 5 फ्लोअरवरती 2 का 3 रूम आहे. बाकी एक कॉन्फरन्स हॉल बनवलेला आहे आपण, जिथे मीटिंग्स वगैरे पण घेऊ शकतात. आणि बाकी माझे म्हणजे 3 बेड्स आहेत, 4 बेडची सोय, 7 बेडची सोय, त्या हिशोबाने आपण रूम्स बनवतो. पण रूम्स सगळे असे स्पेशियस सगळे मोठे. जे पाळणे जे तुम्हाला मी म्हटले ना हे असतात ते. आणि संध्याकाळी पूर्ण गर्दी होऊन जाते. तुम्हाला नक्की दाखवेल सगळं. आत्ता सगळं बंद आहे पण संध्याकाळी होऊन जाते. ऋषिकेश पाटील और This is the outfit of the day. साक्षीला तुमच्याशी बोलायचं. आम्ही बाहेर गेले की आम्ही काहीच डान्स नाही केला इतका जास्त जितका मेकअप केलाय. डान्स नाही केला पण ठीक आहे. आणि जितकं दमलोय तितका पण डान्स नाही केला. मी केलाय. गाईज मी केलाय डान्स, मी नाही केलाय. ही फोनवर होती. काहीच उपयोग नाही यायचा. अच्छा ठीक आहे. काहीच मोड झालाय. बापरे. गाईज मी साक्षी सोबत आली आहे आणि आमचं खेळून झालंय आता जस्ट आणि हे संपलंय. पण आम्ही खेळलो, साक्षी नाही. मी खूप जास्त एक्साइटेड होती टू बी ऑन द व्लॉग. फायनली अचीव झालं माझं. सो गाईज मी आता घरी आली आहे. ती माझी फ्रेंड होती साक्षी, ज्यांना माहिती असेल आणि ज्यांना नाही माहिती तर ती माझी फ्रेंड होती साक्षी. तो आम्ही आत्ता गेलो होतो खेळण्यासाठी. सो या
असंच थोडासा खेळलो आणि आता आलो आहे घरी, म्हणजे आली आहे मी घरी, ती पण गेली तिच्या घरी. सो मी व्लॉग एंड नव्हता केला, तो व्लॉग इथे एंड करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. आणि एक्सायटेड राहा डे 4साठी.